नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. तर तुमच्या भरपूर काही कमेंट येत होत्या चॅनलवरती, परंतु मला रिप्लाय करायला वेळ मिळालेला नव्हता, कारण की माझ्याकडे अपडेट नव्हती. मी काही विद्यार्थ्यांना रिप्लाय करून सुद्धा सांगितले की अपडेट माहिती येईल तसाच मी व्हिडिओ टाकेल. ठीक आहे, तर या गोष्टीला मित्रांनो थोडा वेळ लागतो, त्यामुळे थोडासा जे आहे तो सब्र आपल्याला करावा लागतो. काही माहिती जी आहे ती मला मिळालेली आहे, काही माहिती आपल्या मित्रांकडूनच म्हणजे तुमच्याद्वारेच मला कळालेली आहे. आपल्या चॅनलला जे कमेंट येतात त्याच्याकडून भरपूर काही असे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहे जे मला अपडेट माहिती देत असतात. कारण की कामाचा व्याप जास्त वाढल्यामुळे जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बनवायला मी थोडा वेळ लावत आहे. ठीक आहे, तर काल जो निकाल जाहीर झाला त्याच्यानुसार आता तुम्हाला याच्यावरती आपण ज्या ज्या मुद्द्यावर चर्चा करणार पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन मी तुमच्या पुढे इथं घेऊन येणार आहे. व्हिडिओला स्किप न करता बघा. याच्यामध्ये तुमचा अंडर व्हेरिफिकेशनवाल्याचा जो आहे तो केव्हा निकाल लागणार आहे, वेटिंग लिस्टवाल्याचं काय होणार आहे, सगळं मी तुम्हाला याच्यामध्ये क्लिअर सांगणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता बघा. तर ITI इन्स्ट्रक्टर 1457 पोस्ट अपडेट जे आहे, कोर्ट केस अपडेट. सगळ्यात मोठी अपडेट जी आहे की LDS स्टे जो होता तो हटलेला आहे. LDSवरती ज्या मुलींनी केस टाकले होते त्याच्यावरती कोर्टाने स्टे हटवलेला आहे. म्हणजे आता जे मुलींची भरती आहे ती लवकरच होणार आहे आणि ते किती वेळात होणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. भरपूर अशा मुलींना जसं काल स्टे हटल्याच मेलसुद्धा गेलेला आहे, त्यांना जॉईनिंग आपला DBसाठी मेलसुद्धा गेलेले आहेत भरपूर मुलींना. तर 1 हफ्त्याच्या आत जे आहे तुमची जॉईनिंग होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, 436 ज्या जागेवर होता, 436 मुलांच्या जागेवर जो स्टे होता तो पूर्णपणे आता हटलेला आहे. सोबतच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आणखी ज्या कोर्ट केस आहे त्या कोर्ट केसच्या संदर्भात कोणत्या केसेसनी स्टे मागितला होता आणि तो स्टे देण्याकरता कोर्टाने साफ नकार दिलेला आहे. त्या कोर्ट केस कोणत्या होत्या आणि परत ज्या केसेस आहे नॉर्मलायझेशनची केस आणि क्वालिफिकेशनची केस यांना कोणती तारीख देण्यात आली आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणणार आहोत. ठीक आहे, तर चला बघूया. सर्वप्रथम आपण या व्हिडिओमध्ये जो बघणार आहोत पहिला पॉईंट जो आपला तो LDS स्टे हटलेला आहे. LDSची जे केस होती त्याच्यावरचा स्टे हटलेला आहे मित्रांनो. आणि नंतर तर याच्यामध्ये जे आता पॉईंट डिक्लेअर करणार आहोत त्याच्यामध्ये LDSचा स्टे आणि नंतर पॉईंट नंबर 2 आहे बाकी कोर्ट केसची अपडेट काय असणार आहे, कोणत्या मॅट कोर्टामध्ये ज्या केसेस चालू आहेत त्याची अपडेट काय असणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला याच्यात सांगणार आहे. मुलींना जॉईनिंग ज्या 436 मुली आहेत त्यांना जॉईनिंग केव्हापर्यंत मिळेल त्याचीसुद्धा मी तुम्हाला अपडेट सांगणार आहे. अंडर व्हेरिफिकेशनवाल्याचे काय होणार आहे ते सुद्धा सांगणार आहे आणि वेटिंग केव्हा क्लिअर होईल ते सुद्धा आपण येथे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर या 5 मुद्द्यावरती आता आपल्याला हे करायचे. बाकीचे जे मुद्दे आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की वेटिंग क्लिअर होण्यामागे काय चान्सेस आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे मित्रांनो LDSचा स्टे हटलेला आहे. ते तुम्हाला सगळ्याला माहीत आहे, काल जी डेट झाली त्याच्यामध्ये कोर्टाने LDSचा स्टे हटवलेला आहे. ठीक आहे, म्हणजे आता भरतर कसल्याही प्रकारचा सुद्धा स्टे आहे नाही. ठीक आहे, तर कसल्याही प्रकारचा स्टे उरलेला नाही आणि जो स्टे होता आता त्याच्यावरती ज्या केसेसनी स्टे मागितला तर त्याच्यावरती आपण चर्चा करूया. तर याच्यामध्ये बघा, तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं होतं की कोर्ट केस कोणत्या याच्यामध्ये चालू आहे. तर मुंबई मॅटमध्ये ज्या कोर्ट केसेस चालू होत्या त्याच्यापैकी LDSवरचा जो स्टे आहे तो मुंबई मॅट कोर्टाने हटवलेला आहे. नंतर जी सेकंड नंबरची केस चालू आहे ते होती CHBवाल्यांची. CHBवाल्यांच्या 2 केस मुंबई मॅटमध्ये चालू होत्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे आहे तो स्टे मागितला होता भरतीवर. तर त्यांनी मुंबई मॅटने क्लिअर केलेला आहे की ह्या भरतीवर तुमचा कसल्याही प्रकारचा स्टे येणार नाही. त्याच्यापैकी म्हणजे तो मुद्दा तुम्ही बाजूला सारून द्या. ठीक आहे, नंतर आहे LDSची जे केस होती LDSची सुद्धा मुंबई मॅटमध्ये होती. तर केस जी आहे ती स्टे उठवलेला आहे. केस समोर चालू राहील, परंतु आता कसल्याही प्रकारची अडचण तुम्हाला भरतीमध्ये येणार नाही. केस समोर चालू राहणार आहे, फक्त स्टे उठलेला आहे आणि मला वाटतं काही दिवसांनी ही केससुद्धा खारिज होणार आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण आता या भरतीवरती राहिलेली नाही. अगोदरच भरपूर अशा केसेस या 1457च्या पोस्टने झेललेल्या आहे. ठीक आहे, तर या 2 केसवरचा मुंबई मॅटने स्टे उतरलेला आहे मित्रांनो. म्हणजे CHBच्या 2 केसेस ऑलरेडी मुंबई मॅटमध्ये होत्या, त्याच्यावर स्टे मागितलेला होता. त्या तर CHBच्या दोन्ही केसवरती कोर्टाने स्टे देण्याकरता नकार दिलेला आहे. नंतर LDSचा स्टे उठलेला आहे. नंतर आता नॉर्मलायझेशनची केस आणि क्वालिफिकेशनची केस जी संभाजीनगरच्या मॅटमध्ये सुरू आहे. तर ह्या केसच्या अपडेटबद्दल माहिती तुम्हाला ही सांगतो की नॉर्मलायझेशनच्या केसला 5 मार्चची तारीख देण्यात आलेली आहे आणि जे क्वालिफिकेशनची केस आहे त्याला 5 फेब्रुवारीची तारीख देण्यात आलेली आहे. ठीक आहे, या दोन्ही केस ज्या आहेत त्या संभाजीनगर मॅटमध्ये सुरू आहे. ठीक आहे, तर ही कोर्ट केसबद्दल अपडेट होती. म्हणजे सामान्यतः असं सांगता येईल मित्रांनो की आता कसल्याही प्रकारची अडचण 1457 पोस्टला येणार नाही. ठीक आहे, आणि आता बाकी कोर्ट केसची अपडेट मी तुम्हाला इथं दिलेली आहे. CHB केस LDS केसचा स्टे उठलेला आहे.
नॉर्मलायझेशनच्या वरती सांगितलं, क्वालिफिकेशनच्या केसवरती सांगितलं. आता आपण बघून मुलींना जॉईनिंग केव्हापर्यंत मिळेल. ज्या 436 मुली आहेत त्यांना जॉईनिंग केव्हापर्यंत येईल, तर 1 हफ्त्याच्या आत त्यांची जॉईनिंग होण्याचे पूर्ण चान्सेस आहे मित्रांनो. जसा स्टे उठला तसंच काल काही मुलींना मेल गेलेला आहे DV करता, आणि DVचे जे लिस्ट आहे त्यांची लिस्ट जे लागणार आहे ते लवकरात लवकर 1-2 दिवसामध्ये तुम्हाला साईडवर बघायला मिळेल. सोबतच 1 हफ्त्याच्या आत जॉईनिंग होण्याचे चान्सेस आहे. ठीक आहे. नंतर अंडर व्हेरिफिकेशनवाल्याचे काय, तर अंडर व्हेरिफिकेशनवाल्याचं मित्रांनो तुम्हाला थोडा वेळ लागणार आहे. तुमचे जे काही डॉक्युमेंट्स प्रॉब्लेम असतील किंवा काही एक्सपिरियन्सचा प्रॉब्लेम असतील त्याच्यामुळे तुमचं जे व्हेरिफिकेशन आहे ते अंडर व्हेरिफिकेशन ठेवण्यात आलेलं आहे. तुम्हाला 1 ते 2 हप्त्याचा कालावधी इथून पुन्हा लागू शकतो. ठीक आहे. आणि जे वेटिंग लिस्ट आहे तर वेटिंग लिस्ट क्लिअर होण्याचे चान्सेस कशा प्रकारे आता सुद्धा आपण बघणार आहोत. तर वेटिंग लिस्ट क्लिअर होण्याचे चान्सेस मित्रांनो, जे विद्यार्थी MESमध्ये सिलेक्शन झालेले आहे, तर MESमध्ये सिलेक्शन झालेले विद्यार्थी सध्या वाट पाहत आहे आपल्या जॉईनिंगची. जर त्यांची MESची जॉईनिंग आली तर ते ITI इन्स्ट्रक्टरला जॉईन करणार नाही. ठीक आहे. तर MESची जॉईनिंग आता ITI इन्स्ट्रक्टरवाल्यांनी जॉईनिंग लेटर सोडताना 1 महिन्याचा कालावधी सामान्यतः त्यांना दिलेला आहे. ठीक आहे. तर 1 महिन्याच्या कालावधीपर्यंत ते वाट बघणार आहे, म्हणजे आखरी तारखेपर्यंत वाट बघणार आहे. त्याच्या अगोदर त्यांची MESची जॉईनिंग आली तर ते MESची जॉईनिंग करून बाकीच्या जागा तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. समजा MESची जॉईनिंग आली नाही, ठीक आहे, MESची जॉईनिंग आली नाही तर मग ते ITI इन्स्ट्रक्टर जॉईन करेल. जशी MESची जॉईनिंग येईल त्यांची तसे ते रिजाईन मारून सुद्धा जाऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला जे वेटिंग लिस्ट क्लिअर आहे तर वेटिंग लिस्टवाल्यांना सामान्यतः मला वाटते 1 महिना आणखी वाट बघावी लागू शकते. ठीक आहे. कारण की त्यांची जॉईनिंग झाल्यानंतरच जे DVT काय ते डिसिजन घेऊ शकते, कारण की जॉईनिंग होतपर्यंत तुमच्या वेटिंग लिस्ट क्लिअर करता येणार नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारचा हा मॅटर आहे मित्रांनो. तर सामान्यतः आता आपल्याला असं बघायला मिळणार आहे ITI इन्स्ट्रक्टरच्या केसमध्ये की जे वेटिंग लिस्ट आहे ते वेटिंग लिस्टवाल्यांना कमीत कमी 1 महिना तरी वाट बघावी लागेल. अंडर व्हेरिफिकेशनवाल्यांना 1-2 हप्त्याचा कालावधी आणखी लागू शकतो. ठीक आहे. अंडर व्हेरिफिकेशन काही डॉक्युमेंट्समध्ये तुमचा प्रॉब्लेम असेल किंवा एक्सपेन्स कुठे कमी पडत असेल त्याच्यासाठी तुमचे डॉक्युमेंट्स अंडर व्हेरिफिकेशन ठेवण्यात आलेले आहे. बाकी काय अपडेट असेल तर ती तुम्हाला नंतर मी चॅनलच्या माध्यमातून कळवेल. ठीक आहे. तर तुमच्या भरपूर मला कमेंट येत होत्या, परंतु मी काही कमेंटला उत्तर दिलं, काही कमेंटला उत्तर द्यायला माझ्याकडे थोडा वेळ नव्हता, त्याच्यामुळे उत्तर देऊ शकलो नाही. त्याच्याकरता माफी मागतो. आणि बाकी काही अपडेट मला मिळाली तर मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून कळवत जाईल. भरपूर लोकांचे कॉलसुद्धा येऊन गेलेले आहे. तरी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचं जे जॉईनिंग आहे ते लवकरात लवकर होणार आहे, कारण की DVTने जे प्रोसेस आहे फार फास्ट केलेली आहे. ठीक आहे. फक्त वेटिंग लिस्टवाल्यांना वाट बघावी लागणार आहे. ठीक आहे. आणखी काही अपडेट माहिती मिळालं तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून कळेल. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.